नमस्कार, आप देख रहे हैं समय 24 टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की ताजा खबरें। नवी मुंबई में महाराष्ट्र नव निर्माण सेना मनसे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर मनपा प्रशासन और सत्ताधारियों पर तीखा हमला बोला। मनसे नेता गजानन काले ने आरोप लगाया कि मनपा स्कूलों में बच्चों को मिलने वाली यूनिफॉर्म की गुणवत्ता बेहद खराब है और शिक्षा व्यवस्था लगातार बदहाल होती जा रही है। उन्होंने अंग्रेजी माध्यम के नाम पर लिए जा रहे फैसलों पर भी सवाल उठाए और कहा कि बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है। गजानन काले ने शहर के स्कूलों में फायर ऑडिट और सुरक्षा व्यवस्थाओं को लेकर भी गंभीर चिंता जताई। उनका कहना था कि मनपा प्रशासन मूलभूत सुविधाएं उपलब्ध कराने में पूरी तरह विफल साबित हो रहा है, जबकि सत्ताधारी केवल दावे कर रहे हैं। मनसे ने प्रशासन से सभी मामलों की निष्पक्ष जांच कर जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। कैमरा पर्सन के साथ गोपाल पासवान, समय 24 टीवी न्यूज, नवी मुंबई। मुंबई महानगरपालिका हद्दीतल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महानगरपालिकेच्या सुद्धा 80 शाळा सुरू झालेल्या आहेत। 15 जूनला कुणालाही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही आहे। या संदर्भात आवाज उठवल्यानंतर सभागृहातले नेते सांगतात की 15 जुलैपर्यंत कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिका शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश मिळेल। आज 17 जुलै आहे। 10% सुद्धा महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही। मफतलाल नावाचा जो कंत्राटदार, यांचा लाडका कंत्राटदार आहे, ज्याने मागच्या 2 वर्षामध्ये 4 ते 6 महिने उशिरा गणवेश दिलेले होते, त्यालाच मुदतवाढ देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करण्याचा प्रयत्न झाला। आमची मागणी आहे या माध्यमातून की या मफतलालवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकलिस्टेड करावं। जर पुढच्या आठवड्यामध्ये जर हे गणवेश विद्यार्थ्यांना मिळाले नाही तर सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही जोरदार आंदोलन करणार। प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळांचं ऑडिट झालं नाही, हे माहितीच्या अधिकारात आम्हाला माहिती मिळाली होती। आज अत्यंत धक्कादायक असं विधान मी करतोय की फायर डिपार्टमेंट नवी मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण विभागाला पत्र पाठवतंय की आपण त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून फायर ऑडिट करा, आम्ही हे फायर ऑडिट करणार नाही। याचा अर्थ नवीन कुठली तरी कंपनी परत एकदा स्थापन करायची, त्या कंपनीला कंत्राट द्यायचं। आमचा पूर्ण संशय आहे फायर डिपार्टमेंटमधल्याच अधिकाऱ्यांच्या कंपन्या असतात, त्याला कंत्राट कसं मिळावं याच्यासाठीचे हे सगळे उद्योग आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या शिक्षण विभागाची अत्यंत गाजावाजा करून सभागृह नेत्यांनी आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सरसकट इंग्रजी शिकवण्याचं जे धरसोड धोरण अवलंबलं होतं, त्याला नवी मुंबईकरांनी नकार दिला आहे। 57 शाळांमध्ये फक्त 128 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे। प्रत्येक शाळेमध्ये 10 आणि 15 आणि जास्तीत जास्त 20च्या वर विद्यार्थी नाही आहे। सभागृह नेते सागर नाईक यांनी 20 तारखेला होणाऱ्या महासभेत नाक घासून नवी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे आणि हे धोरण गुंडाळलं पाहिजे, अशी मागणी आम्ही करतो। तुम्हाला पवित्र पोर्टल मधूनच करायला पाहिजे। राज्य शासनाचा जे आहे, सरकार तुमचं आहे, तुम्हाला ते पण तुम्ही हरताळ पासताय त्याला आणि डायरेक्ट उत्कर्ष महिला मंडळ, मित्र मंडळ कोण आहे बघा, लक्षात घ्या की काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायलाच पाहिजे। सरकार तुमचं आहे ना, कमी सरकारचं तरी ऐका। तुम्ही तर प्रशासनाचं ऐकत नाही, विरोधकांचं ऐकत नाही, आमचा प्रश्न येत नाही तर ऐकायचा। आलं का लक्षात? ते वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये अरे काय करता, लोकांनी आम्हाला पण निवडून दिलंय, 40,000चा प्रभाग आहे, आम्हाला पण निवडून दिलंय, तर आम्हाला पण आमची मतं मांडायची आहेत। तुम्ही 4-4 करोडची टेंडर काढता कशासाठी? वृक्ष लागवडीसाठी आणि वृक्ष संगोपनासाठी, आणि त्याच्यामध्ये मग काय होतं ते लोकांना सगळं माहिती आहे।